हॅलो स्टुडंट्स, आज आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढतात ते शिकणार आहोत. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याची अतिशय सोपी मेथड आहे. चला तर शिकूया. तर आपण 9604 या संख्येचे वर्गमूळ काढूया. तर भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढत असताना शेवटून दोन दोन संख्यांचे गट पाडायचे. पहा, इथं बरोबर गट झालेले आहेत. तर सुरुवातीला काय करायचंय, 96च्या जवळपासची वर्गसंख्या आपल्याला पाहिजे. आता 96च्या जवळपासची वर्गसंख्या कोणती आहे? 81. म्हणजेच कशाचा वर्ग आहे तो? 9चा. मग इथे 9 आणि या साईडलाही 9 लिहायचे. म्हणजे पहा, इथं 9 लिहिला, इथं 9 लिहिला, या दोन्ही संख्यांचा गुणाकार इथे घ्यायचा 81 आणि या दोन संख्यांची वजाबाकी करायची. वजाबाकी येते 15. नंतर ॲज इट इज 04 खाली घ्या. देन नंतर हा जो इथं 9 घेतलेला आहे तोच अंक इथं खाली घ्यायचा. कोणता का अंक असना, ॲज इट इज तोच अंक खाली घ्यायचा. म्हणजे इथे येणार 9 आणि या दोन संख्यांची बेरीज करायची. बेरीज येते 18. नंतर या साईडला आणि इथे समान अंक घ्यायचा. समान अंक घ्यायचा आणि इथे जो अंक घेणार तुम्ही आणि हा अंक, या दोन्ही संख्यांचा गुणाकार 1504 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं घेतले 2 म्हणजे 182. मग इथं 2 घेतला म्हटल्यानंतर इथं पण 2 घेणार. गुणिले 2 केलं म्हणजेच किती आला? 364. 1504च्या जवळपासची संख्या आली का? नाही. आपल्याला इथे असा अंक घ्यायचा आहे की जो 1504चा जवळपासची संख्या आली पाहिजे. मग इथे आपण 8 ही संख्या घेऊन बघूयात. इथे पण 8 आणि इथेही 8. मग 188 गुणिले जर 8 केलं तर 1504 बरोबर हीच संख्या मिळते आणि ह्या दोघांची वजाबाकी येते 0. म्हणजे आपल्याला रिमाइंडर मिळालेला आहे 0 आणि या संख्येचं वर्गमूळ निघालेलं आहे 98. तर अजून एक एक्झाम्पल आपण सोडूया. 15876 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. तसं फर्स्ट मेथड काय, दोन दोन संख्यांचे आपल्याला गट पाडायचे. म्हणजे पहा, ही शेवटची 2 2 आणि हा एकटा राहिलेला आहे तो एकटाच घ्यायचा. म्हणजे सुरुवातीची मेथड काय आपली, तर 1च्या जवळपासची वर्गसंख्या घ्यायची. मग 1च्या जवळपासची वर्गसंख्या कोणती आहे? 1च आहे. म्हणजे इथं 1 येणार आणि इथंही 1च येणार. मग 1 गुणिले 1 1च येणार. या दोन संख्यांची वजाबाकी करा. वजाबाकी आली 0 आणि हे दोन अंक ज्याच्यावरती आपण बार दिलेला आहे तो ॲज इट इज खाली घ्यायचा आहे. म्हणजे इथं आला 58. नंतर मेथड काय, हाच अंक ॲज इट इज खाली घ्यायचा. म्हणजे इथं 1 घेतला आणि यांची काय करायची? बेरीज. मग 1 + 1 किती येणार आहे? 2. नंतर आपल्याला इथे अशी संख्या घ्यायची आहे की ती 58 पेक्षा कमी असली पाहिजे. मग 58 पेक्षा कमी असण्यासाठी इथे आणि इथे सेम अंक पाहिजे आपल्याला. मग इथे जर समजा मी 1 अंक ठेवला तर 21 होतो आणि 21 गुणिले 1 21. मग 58 पेक्षा खूपच कमी होतो. मग 2 ठेवून बघूयात. मग इथं 2 जर ठेवला आपण तर काय येणार आहे? मग तिथं 22 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 44. पण 58 पेक्षा जवळपासची आहे. 3 घेऊन बघू आपण. मग काय येणार तिथं? 23 गुणिले 3 म्हणजेच किती आला? 69 आला. 58 पेक्षा मोठा झालं. म्हणजे कोणता अंक घ्यावा लागेल आपल्याला? 2 हा अंक ठेवावा लागेल. इथेही 2 ठेवला आणि इथे 2 ठेवला आणि या दोघांचा गुणाकार करायचा. 22 दोन्ही 44 आणि या संख्यांची वजाबाकी करा. वजाबाकी आली 14. नंतर हा वरचा 76 ॲज इट इज खाली घ्यायचा आणि इकडे मेथड काय करायची, जो अंक आपण घेतला होता तोच अंक खाली घ्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. इथं आपण 2 हा अंक घेतला होता तर 2 हा अंक आपण इथेच खाली घेऊया आणि यांची बेरीज करूया. बेरीज आली 24. नंतरची मेथड काय, या साईडला आणि इथे दोन्ही अंक आपल्याला सेम घ्यायचे जेणेकरून त्यांचा गुणाकार 1476 पेक्षा कमी आला पाहिजे. जर मोठी संख्या आली तर आपल्याला गुणाकार काढायला जरा थोडंसं अवघड होतं. मग काय करायचं, एकक स्थानी 0 असणारी संख्येची ॲप्रॉक्सिमेटली संख्या घ्यायची. आता फॉर एक्झाम्पल मी इथं 250 संख्या असं मांडली तर 250ची चौपट जर बघितली तर आपण 1000 येते. म्हणजे इथं 4 जर घेतला तर 1476च्या जरा थोडंसं जवळपास मिळतं. ओके. मग 4 घेण्यापेक्षा आपण 5 किंवा 6 ही संख्या घेऊन बघूयात. ओके. जर समजा मी इथं 5 घेतला पहा तर 245 गुणिले 5 यांचा गुणाकार करून बघू आपण. 5 5 25 5 चौक 20 आणि 2 22 5 2 10 2 12 म्हणजे 1225. म्हणजे जवळपास आहे. 6 ठेवून बघूया आपण. कारण की आपल्याला जर पूर्ण वर्ग संख्या असेल तर रिमाइंडर नेहमी 0च येतो आणि जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तर डेसिमलच्या पुढे संख्या
वाढत वाढत जात असतात. ओके, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही हे देखील आपल्याला इथे समजतं. मग 5 ठेवण्याऐवजी, कारण की 5 ठेवला तर 1225 मिळतो. आपण 6 ठेवून बघूया, म्हणजे इथे 6 आणि इथे 6 ठेवून बघूया. मग 6 ठेवल्यानंतर पहा 246 गुणिले 6. मग 6 6 36, 3 6 चौक 24 आणि 3 27, 6 दोन्ही 12, 12 आणि 2 14. बघा 1476 ही संख्या मिळाली. म्हणजे इथे कोणती संख्या ठेवावी लागणार आहे? 6. इथे 6 आणि इथेही 6. म्हणजे या दोघांचा गुणाकार काय येतो? 1776. म्हणजे 246 गुणिले 6 आणि या संख्यांची वजाबाकी आली 0. म्हणजे रिमाइंडर आला 0. म्हणजे 15,876 या संख्येचं वर्गमूळ आहे 126. तर अशा पद्धतीने तुम्ही वर्गमूळ, कोणत्याही संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढू शकता.